हॅलो, जय सियाराम. रत्नप्रभा दास ट्रॅव्हल व्लॉगमध्ये सगळ्यांचं स्वागत. आत्ताच माझी पूजा झाली, मस्त स्वामींची पूजा करून घेतलेली आहे आणि आता साफसफाई करते. जरा घरातले जरा नीटनेटकं करून ठेवते. सकाळी पूजा झाल्याशिवाय मी आटपत नाही. झाडू मारून घेतलेलं आहे, फक्त आता हे खुर्चीवर जरासं काहीतरी पडलेलं ते असतं, त्यामुळं झटकून वगैरे घेत आहे. मग जे चेअर आहे, आराम चेअर आहे, ते क्लीन करते जराशी. थोडंसं काय खाल्लं की तिथं लगेचच पडून जातं, मग ते तसंच अटकून राहिल्यासारखं होतं. मग ते त्याचे जे कवर आहे ना पूर्णच झटकला आणि मग आता ते व्यवस्थित करत आहे. सकाळी कामवाली यायच्या अगोदर मी माझं हे असे कामं करून घेत असते. जे काय आहे ते सोप्याचे कवर वगैरे व्यवस्थित, किंवा टिपवाईवरती पण काय ना काय मुलं पाणी पितात किंवा काय खाल्लं की टिपवाईवर तसंच ठेवतात. पण तसं रणजितला खूप छान सवय आहे, तो त्याचं पटकन आटपून घेतो. त्याला नाही आवडत असं काही पसारा वगैरे ठेवलेला. आणि आमच्या घराच्या रूमसमोर खूप म्हणजे काम चालू आहे, धूळ. तर आम्ही ते हे पण कवर वगैरे जे AC रिमोट किंवा TV रिमोट आम्ही कवर करून ठेवला होता. बऱ्याच गोष्टी कवर करून ठेवल्या होत्या. तर मला एक वेळेस खूप त्रास होऊन जायचा जीव. किती जरी लादी वगैरे म्हणजे पुसून घेतली ना, झाडू मारून घेतलं तरी ते कचकच पायाला लागायचंच. किंवा काम होतील ह्या आमच्या घराच्या समोर आले, म्हणजे रूमच्या समोर आलेले आहेत ना राहायला नवीन, त्यांचं सगळं नवीन काम चालू आहे. आता तिथलं सगळं उचलून घेऊन जाते. एक उचलून घेऊन जाण्यातच भरपूर टाईम जातो. खरं तर सगळं एकत्र सारण हे होत नाही आहे. त्यामुळे विरा पण कुठं लॅपटॉप ठेव, जिथं अभ्यास करेल तिथंच तिचं ते सगळं असतं. आता काऊला ते मला हे करायचं, आता नाश्ता द्यायचा आहे, फरसाण वगैरे. आता त्यांच्यासाठी फरसाण आणलेला आहे मी खाऊ घालायला. ते वेटच करत असतात, वाट पाहत असतात कधी आम्हाला फरसाण टाकेल, कधी पाणी टाकेल. पण सकाळी उठल्या ना पहिल्यात पूजा करायच्या अगोदर मी त्यांचं ना पाणी चेंज करते. एवढं घाण केलेलं असतं ना, कुठून चपाती ते आणून त्यात बुडवून ठेवलेली असती. त्यांना मऊ करून खायचं असतं ना. मी जरी फरसाण दिलं ना तरी ते पाण्यामध्ये डुबून खातात. मग ते पाहायला पण एवढं मजा येते ना. मग आता त्यांना फरसाण ठेवलेलं आहे, आता येतीलच ते. बरोबर त्यांना माहिती होतं टायमिंग यायचा, टाकते किती वाजता टाकते काय ते. आणि मग नंतर पूजा झाल्यावर प्रसन्न वाटतं. पण हे पहा, आलाच. बघतो कुठे गेली की नैवेद्य बघा, हे आले जवळ. कसं मस्त एवढं त्यांना मग खुश होतात ना असं. आणि एकटा खात नाही. कावळा एकटा जरी आला ना, माहीत झालं ना फरसाण टाकले, सगळ्या कावळ्यांना बोलवून घेतात ते. आणि कबूतर जे असतात ना बाबा, ते कावळ्यांना असं हाकलून देतात. असं त्यांची दादागिरी खूप चाललेली असते ह्या कबुतरांची. हे बघा, जबरदस्तीने हाकललं तर ना लवकर जात नाहीत. कावळ्यांचं काही नाही, कावळ्यांना जवळ जाईपर्यंत ते पळतात. पण तसं आम्ही खरं तर कावळ्यांसाठीच खायला ते टाकते. आणि हे बघा, अजून फरसाण खातो आहे. आता त्यात मला वाटतं बुडवून खाईल एखाद्या वेळेस सगळं. ते त्यांना हे मोठ्या हड्डी ते तोडून खातात मस्त कडक. आणि ह्यांना फरसाण कसं काय त्यांना बुडवून खातात मला समजतच नाही. एक वेळेस विचार येतो की बाबा हे काऊ दादांचं काय चाललेलं असते बाबा मध्येच. नाही दुसऱ्याला घेणार फरसाण, कधी हातात पण घ्यायला पाहतात. आता इतकी सवय झाली आहे ना त्यांना. आणि आमच्या स्वामींनी सांगितल्यापासून तर अजून जास्त आता मी काळजी घेते आहे. खरं तर पहिल्यांदा टाकायची, पण पाणी नव्हती ठेवत. पण स्वामींनी माझ्या सांगितलं, नरेंद्राचार्यजींनी, म्हणून मग आता पाणी पण ठेवायला लागली. एक गार्डनमध्ये पण पाणी ठेवलेलं आहे. पहिला शॉर्ट व्हिडिओ केलेलाच आहे, तुम्ही पाहिलेलं आहे. आणि हे आमच्या घरच्या गॅलरी नाही, खिडकी आहे हॉलची माझ्या, त्या खिडकीमध्ये मग मी असं पाणी ठेवलेलं आहे. आणि हे बघा, हे सगळेजण वेट करतात. एक गेलं की एक गेलं की एक येऊन खाऊन जातात. खूप छान वाटतं त्यांना फरसाण ते दिलं, पाणी पितात. त्यांना बघून पण खूप खुशी होते की
मुख्य जीवांना पण म्हणजे स्वामी किती सगळ्यांची काळजी करतायत ते खूप छान वाटतं. आणि हे जवळून पाहतो ते अजून जास्त आनंद वाटतो की आपण जवळून पाहतो ह्यांना. आणि आता बघा ह्या बॉक्समध्ये ना मी काय ठेवलेलं आहे, बॉक्स आणलेला आहे. आता रोज कुठं मार्केटमध्ये जाऊन मी बिस्किट घेऊन येणार ना, तर मी एकदाच बॉक्स घेऊन येते. मारीगोल्डचा हे बॉक्स आणलेला आहे मोठा, आणि रोज मी त्यातनं 3 ते 4 5 असे पॅकेट घेते कुत्र्यांसाठी पण. आणि तिकडे बाहेर गार्डनमध्ये कावळे आहेत ना, तर कावळ्यांसाठी पण घेऊन जात आहे. आता आज मला बाहेर जायचं आहे ना, म्हणून मी आता अँट्रोकनेच जाईल. तर आले तर इथं मी अँट्रोक लावली, आणि इथं ना मध्ये क्रॉस करून जावं लागतं. ते मोठी असं त्यांनी हे केली आहे पाणी जाण्यासाठी, तर मला असं क्रॉस करून जावं लागतं. आज खूप पाणी कमी होतं, खूप कमी होतं. मग ते भरलं. छोटासा मटका ठेवलेला आहे. पण मला एका दादांनी मला कमेंट केली होती की कुत्रे जर पाणी पित असतील तर त्यासाठी मोठं भांडं ठेवा. तर सहसा तर कुत्रे पाणी प्यायला येत नाही आहेत. कुत्रे असं हे खायला येतात, मध्ये मध्ये बिस्किट वगैरे खायला येतात. पण मी हे पक्ष्यांसाठी पाणी ठेवलेलं आहे आणि बिस्किट पण टाकते. आणि आज काय डॉगी नाहीत, आज मी अँट्रकवर आले म्हणून काय कळलंच नाही डॉगींना. मी इथं कावळ्यांना हे करण्यासाठी आता बिस्किट टाकले. आता हे मला बाहेर जायचं, आज घाई खूप होती मला, म्हणून मी फटाफट, पण असं मन होत नाही. आता खूप सवय झालेली आहे गार्डनमध्ये जाऊन मला बिस्किट टाकायची, पाणी ठेवायची. स्वामीने सांगितलं त्याचं नित्य आता मला पूर्ण मे महिना म्हणजे पाऊस जोपर्यंत चालू होत नाही तोपर्यंत मी पाणी त्यात ओतत राहणार आहे आणि बिस्किटं पण टाकणार आहे. तर बाहेर जायचं म्हणल्यानंतर मग घाईतच आज बिस्किट वगैरे टाकत होती. आता बघू, अजून तर आले नाही आहेत कावळे, पण आता येतील. त्यांना लगेच आज ना मी वॉक नाही करता डायरेक्ट मी माझ्या अँट्रकवरती आली. हे माझं अँट्रक आहे, कारण मला बाहेर जायचं आहे. त्याच्यामुळं अँट्रकवर म्हणलं पाणी ते संपलं असेल, खूप पाणी संपलेलं होतं. आता बिस्किट टाकलं आणि पाणी टाकलं. आता मी हे बघा खूप लांबून वॉक करत येते. तर असं 4 ते 5 किलोमीटर वॉक करत असते. आता बाहेर जायचं मला, त्यामुळे मी अँट्रकवर आले. चला आता ह्यांना पाणी आणि बिस्किट टाकलं. डॉगीजला पाणी आणि बिस्किट पाणी नाही, बिस्किटं द्यायचे. चला हे पा लगेचच काऊ दादा आला. हे पा पाणी प्यायला, म्हणजे भूक ते लागली होती ना, दिसतंय पहा. आले ना, बरं झालं ना मी आली लवकर. चला आता बाहेर जायचं आहे. ओके बाय. आता मी घरी आली, डॉगींना वगैरे बिस्किटं देऊन आली सगळं, आणि घरी आली, देवाचा दिवा लावला आणि आता बसले आहे निवांत. आता त्याच्यानंतर 8 वाजता जेवण करेन. आणि मग अजून उद्या भेटूया आपण उद्याच्या व्हिडिओमध्ये. चला आजचा व्हिडिओ इथेच एंड करते. बाय. जय सियाराम.